नमस्कार. तर आज आपण इथे बघणार आहोत अगदी हॉटेलसारखा पालक पनीर घरच्या घरी कसा बनवायचा आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. पालक पनीर बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला पालकला थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले. पाणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 1 चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे. मिठामुळे आपल्या पालकचा रंग हिरवागार छान टिकून राहतो. त्याचबरोबर इथे मी एक जुडी पालक घेतलाय. पालकला निवडून स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आता पाण्याला उकळी आली की हा पालक आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि जास्त वेळ शिजवायचा नाही आहे. अगदी 2 मिनिट हा आपल्याला पालक ह्या पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायचा आहे, म्हणजे पालकचे न्यूट्रिशन जसेच्या तसे टिकून राहतील. आता बघा इथे 2 मिनिटानंतर आपला पालक शिजलेला आहे. आता एका थंड पाण्यामध्ये आपल्याला हा पालक काढून घ्यायचा आहे. थंड पाण्यामध्ये पालक टाकल्यानंतर पालकचा हिरवागार रंग जशाच्या तसा राहतो. अजिबात पालक काळा पडत नाही. पालक थंड होईपर्यंत आपण इकडे एक वाटण तयार करून घेऊयात. त्यासाठी एक मीडियम साईजचा टोमॅटो, 8 ते 10 काजू आणि 1 इंच आल्याचा तुकडा. आता याची आपल्याला फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे. साधारण 10 मिनिटानंतर आपला पालक थंड झाला आहे. आता ह्या पालकची आपल्याला प्युरी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक टाकायचा आणि त्याचबरोबर इथे 2 हिरव्या मिरच्या टाकायच्यात आणि पाणी न टाकता आपल्याला या पालकची प्युरी बनवून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे एकदम बारीक आपल्याला हा पालक दळून घ्यायचा आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊयात. फोडणीसाठी इथे मी तेलाचा वापर केला आहे. जर तुम्हाला बटर किंवा तूप वापरायचं असेल तर तुम्ही तेही वापरू शकता. तर बघा साधारण मी इथे 2 चम्मच तेल टाकले. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत. जिरे छान तडतडले की आता आपण यामध्ये लसूण टाकूयात. तर इथे मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या अशा बारीक बारीक चॉप करून घेतल्यात, म्हणजे याचा फ्लेवर छान येतो. आता बघा हा लसूण आपल्याला छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. लसूण छान परतला की यामध्ये आता 2 सुक्या मिरच्या टाकूयात आणि त्याचबरोबर इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे एकदम बारीक बारीक कट करून घेतलेत. जेवढे बारीक कट करायला जमतील तेवढे बारीक कट करून घ्यायचे आहेत. हा कांदा या तेलामध्ये आता छान मऊ पडेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. साधारण 2 मिनिट लागतात हा कांदा मऊ पडायला. तर बघा इथे आपला कांदा छान फ्राय झाला आहे. आता यामध्ये आपल्याला काजू आणि टोमॅटोचं जे आपण वाटण तयार केलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी हे वाटण टाकून घेते आणि आता याला छान ह्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. जरी याचा कलर आता व्हाईट असेल तरी तो जसा जसा शिजत जातो तसं तसं त्याचा कलर थोडासा बदलत जातो. ही टोमॅटोची प्युरी लवकर शिजावी म्हणून यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे साधारण 1 चम्मच मीठ टाकलं आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही मिठाचा वापर करू शकता. तर बघा इथे आपल्या वाटणाचा कलर थोडासा चेंज झाला आहे आणि तेलही रिलीज व्हायला लागले. तर ह्या स्टेजवर आपला मसाला परफेक्ट शिजला आहे. यामध्ये आता आपण बाकीचे जिन्नस टाकून घेऊयात. त्यासाठी इथे मी अर्धा चम्मच लाल तिखट टाकली आहे आणि 1 चम्मच किचन किंग मसाला. पनीरच्या कुठल्याही भाजीत शक्यतो किचन किंग मसालाच वापरायचा, त्यामुळे भाजीला चव छान येते. आणि 1/2 टेबलस्पून हळद टाकली आहे. आता हे मसाले आपण ह्या तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत. मसाले तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर आता आपण यामध्ये पालकची प्युरी टाकून घेऊयात. तर बघा पालकचा रंग अजिबात काळा वगैरे पडलेला नाही आहे, हिरवागार तसाच आहे जसा आधी होता. आता या तेलामध्ये आपल्याला ही पालकची प्युरी 1 ते 2 मिनिट परतवून घ्यायची आहे. तर ही पालकची प्युरी शिजत असताना आपल्या अंगावर उडू नये म्हणून एकदम बारीक गॅस ठेवायचा किंवा मग याच्यावर तुम्ही झाकणही ठेवून शिजवलं तरीही चालेल. आता आपण ही 1 ते 2 मिनिट शिजवून घेऊयात. तोपर्यंत आपण इकडे पनीर फ्राय करून घेऊयात. तर बघा त्यासाठी इथे मी 1/2 किलो पनीर घेतलं आहे, म्हणजे 250 ग्राम, आणि त्याला अशा छोट्या छोट्या क्यूब्समध्ये कट करून घेतलं आहे. आता या पनीरला आपल्याला डीप फ्राय करायचं नाही आहे, आपण फक्त ह्या पनीरला शॅलो फ्राय करणार आहोत. त्यासाठी एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि एवढ्याशा तेलामध्ये आपल्याला हे पनीर फ्राय करून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे टॉस करून घ्यायचं आणि थोडासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हे पनीर फ्राय करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पनीर फ्राय केल्याने आपलं पनीर एकदम सॉफ्ट असतं, अजिबात चिवट किंवा वातड होत नाही. तर बघा सगळं पनीर फ्राय झाल्यानंतर आपल्याला या प्युरीमध्ये हे पनीर टाकायचं आहे आणि 5 मिनिट ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. ह्या भाजीची एक्स्ट्रा चव वाढवण्यासाठी आपल्याला यामध्ये एक तडका टाकून घ्यायचा आहे. त्यासाठी एका पॅनमध्ये थोडंसं तेल
लसूण आणि 2 लाल मिरच्या आणि थोडीशी मिरची पावडर टाकून त्याचा तडका बनवून घ्यायचा आहे आणि या भाजीमध्ये टाकून घ्यायचा आहे। तर बघा इथे आपली पालक पनीरची भाजी तयार आहे। आता जर तुम्हाला भाजी थोडीशी पातळ हवी असेल तर यामध्ये थोडंसं पाणी टाकून तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता। तर इथे आपली अगदी हॉटेलसारखी पनीरची भाजी घरच्या घरी बनवून तयार आहे। रंग, चव आणि टेक्स्चर एकदम तसाच आहे। यामध्ये आपण कुठलीही क्रीम टाकली नाही आहे, तरीही चवीमध्ये काहीच फरक पडत नाही। बनवायला अगदी सोपी आहे आणि कमीत कमी साहित्यात बनवून तयार होते, म्हणून तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग। बाय।